तर बीड नगर परिषदेत अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहण्याची चिन्ह दिसू लागलेत। नगर परिषदेमधील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटानं नाराजीचा सूर दिला। कधीही सत्तांतर होऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आणि त्यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले क्षीरसागर बंधू एकत्र येण्याच्या हालचालींमुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान नगर परिषदेतील कारभारावर नाराजी व्यक्त करत भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं वक्तव्य केलं। त्यांच्या या भूमिकेनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत अशी वेळ आली तर आम्ही दोघेही क्षीरसागर एकत्र बसण्यास तयार आहोत असं स्पष्ट केलं। आता राजकीयरित्या आम्ही दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण बघू। तुम्ही हात पुढे करण्यास सुरुवात केली पाऊल पुढे जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं निघेल। हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील। पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे, हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे। दोघं भावंड एकत्रित होऊन बीडच्या विकासासाठी काही चर्चा करायला तयार आहात? बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू।